श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट टेक्स्टबुकमधील लेसन तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 2.3 हेल्पिंग सिबलिंग्स युनिट नंबर 2. मित्रांनो, त्या अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर मग क्वेश्चन आन्सर बघूया. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. 2.3 हेल्पिंग सिबलिंग्स. हेल्पिंग सिबलिंग्स म्हणजे काय? भावंडांना मदत करणे किंवा बहिणी भावंड जे एकमेकांना मदत करतात. ठीक आहे, तर काय दिले? रीड अँड इनॅक्ट. ठीक आहे. फर्स्ट, आरव. आरव काय बोलतोय? तनू, व्हॉट आर यू सर्चिंग फॉर? आरव काय बोलतोय? तनू, व्हॉट आर यू सर्चिंग फॉर म्हणजे तू काय शोधतेस? तनू काय बोलते? आय एम ट्राइंग टू फाइंड माय स्कूल लायब्ररी बुक, आय कुडंट फाइंड इट. ती काय बोलते? आय एम ट्राइंग टू फाइंड माय स्कूल लायब्ररी बुक म्हणजे तिची स्कूलची लायब्ररी मधली जी बुक तिने आणली होती, जी काल वाचत बसलेली ती शोधते. आय कुडंट फाइंड इट, तिला ती भेटत नाहीये. ठीक आहे. तर आरव काय बोलतोय? ट्राय टू रिमेंबर वेअर यू सेट अँड रीड द बुक लास्ट टाइम. तो काय बोलतोय? ट्राय टू रिमेंबर म्हणजे आठवण्याचा प्रयत्न कर. वेअर यू सेट अँड रीड द बुक लास्ट टाइम म्हणजे तू मागच्या वेळी कुठे बसून पुस्तक वाचत होती आणि तू कुठे ठेवलं हे आठवण्याचा प्रयत्न कर, असं आरव बोलतोय. तनू काय बोलते? तनू काय बोलते? आय सेट हिअर इन द हॉल अँड रीड द बुक्स, देन आय डोंट रिमेंबर वेअर डिड आय कीप. तनू काय बोलते? आय सेट हिअर हॉल. ती काय बोलते? मी हॉलमध्ये बसले होते. आय सेट हिअर इन द हॉल अँड रीड द बुक, पुस्तक वाचत बसले होते. देन आय डिडंट रिमेंबर वेअर आय डिड कीप म्हणजे त्याच्यानंतर मला आठवत नाही की मी ते पुस्तक कुठे ठेवलं, असं ती बोलते. ठीक आहे. नंतर आरव काय बोलतोय? तनू, यू शुड कीप युअर थिंग्स प्रॉपरली. तो काय बोलतोय? तू तुझ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत, आरव असा तिला बोलतोय. ठीक आहे. चेक इट इन द ड्रॉवर. तो काय बोलतोय? ड्रॉवर मध्ये चेक कर. इथे बघा कपड्याचा ड्रॉवर दिले, ड्रॉवर मध्ये तू चेक कर ठेवलंयस का. आई मस्ट हॅव केप्ट इट इन देअर. तो काय बोलतोय? आईने एखाद्या वेळी तिथे ठेवलं असेल, आईने त्या ड्रॉवर मध्ये ते ठेवलेलं आहे. आई मस्ट हॅव केप्ट इट देअर म्हणजे आईने त्या ड्रॉवर मध्ये ठेवलं असेल, असं तो बोलतोय. नेक्स्ट, तनू काय बोलते? या, आय फाउंड इट. थँक्यू आरव दादा. ती काय बोलते? येस, हा मला भेटलं. आय फाउंड इट म्हणजे ड्रॉवर मध्ये तिला ते पुस्तक भेटलं आणि तिला आरवला ती काय बोलते? थँक्यू आरव दादा. अशा प्रकारे ही एक स्टोरी आहे. ठीक आहे. आता हे नेक्स्ट याच्यामध्ये अजून एक स्टोरी दिलेली आहे, ती आपण बघूया. रीड, इनॅक्ट अँड अंडरस्टँड म्हणजे वाचा, ऍक्ट करा आणि अंडरस्टँड करा. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टोरीमध्ये कोण आहे याच्यामध्ये? एक विनय आणि ताई आहे. ही ताई आहे आणि हा विनय आहे. तर हे दोघांचं काय कॉन्व्हर्सेशन आपण बघूया. तर विनय काय बोलतोय? ताई, व्हॉट आर यू डुईंग? काय बोलतोय? ताई, तू काय करतेस? तर ताई काय बोलते? जस्ट रीडिंग अ बुक. काय बोलते? मी पुस्तक वाचते. व्हॉट हॅपन्ड हिअर? काय झालं बाळा? ती त्याला असं बोलते. ठीक आहे. नंतर विनय काय बोलतो? ताई, नेक्स्ट मंडे वी हॅव एज्युकेशन कॉम्पिटिशन इन अवर स्कूल. ते काय बोलते? ताई, नेक्स्ट मंडेला वी हॅव अ एज्युकेशन कॉम्पिटिशन म्हणजे काय? वक्तृत्व स्पर्धा आहे स्कूलमध्ये. इन अवर स्कूल, त्याच्या स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे नेक्स्ट मंडेला. ठीक आहे. फॉर दॅट आय नीड युअर हेल्प. तो काय बोलते? त्याच्यासाठी मला तुझी मदत हवी. आय नीड युअर हेल्प. विल यू प्लीज हेल्प मी? तू मला मदत करशील का? असं विनय ताईला बोलते. तर ताई काय बोलते? शुअर डिअर. व्हॉट इज द टॉपिक? ती बोलते, नक्की बाळा, नक्की मदत करेल. टॉपिक काय आहे म्हणजे तुझा जो कॉम्पिटिशन आहे वक्तृत्व त्याचा काय टॉपिक आहे तो तिला विचारते. तर विनय काय बोलतो? द टॉपिक इज मदर म्हणजे टॉपिक काय आहे? आई. मदर म्हणजे आई. ठीक आहे. अशा प्रकारे दोघांचं कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. मित्रांनो, आता आपण बघितलं याच्यामध्ये या लेसन मध्ये दोन वेगवेगळ्या स्टोरीज दिलेत. तर दोन्ही स्टोरीमध्ये बनी भावंड आहेत म्हणजे भावंड आहेत, ते एकमेकांना कशी मदत करतात हे आपल्याला स्टोरीतून सांगितलेले आहे. जशी इथे आरवने तनूला काय मदत केली आणि इथे
ताईने विनयला कशी मदत केली, तर हे भावंडांनी एकमेकांना कशी मदत केली या दोन्ही स्टोरीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यावरती एक क्वेश्चन इथे दिले विचारलेला आपल्याला, डू यू हेल्प युअर मदर ॲट होम अँड हाऊ? म्हणजे तुम्ही तुमच्या मदरला म्हणजे आईला घरी मदत करता का, ॲट होम मदत करता का, आणि कशी कशी मदत करता ते आपल्याला लिहायचं आहे. तर ह्याचा आपण आन्सर काय लिहू शकतो, आपण मदत कशी करतो, तर मेक द बेड एव्हरी मॉर्निंग, put toys, books and shoes their proper place, set the dining table before meal, clear pads and cup after eating, water the garden plants, fold clean clothes and match socks, feed or walk pets. तर अशा प्रकारे आपण छोटी छोटी मदत घरी करू शकतो आईला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचा आन्सर लिहिलेला आहे. नेक्स्ट इथे काय दिलेलं आपल्याला फोर्थमध्ये, थिंक अँड गेस, म्हणजे विचार करायचा. गेस, थिंक अँड गेस. तर काय दिले इथे, एक कोड टाईपमध्ये दिलेलं आहे. कोड म्हणजे काय बोलतात त्याला, एक पझल आहे. ठीक आहे. काय पझल आहे, आय ड्रिंक विथ माय रूट्स, ब्रेथ विथ माय लिव्स अँड गिव्ह युअर शेड इन सनी डे, हू आय एम. म्हणजे काय इथे विचारलंय, आय ड्रिंक माय रूट्स म्हणजे आय ड्रिंक विथ माय रूट्स म्हणजे रूट्स म्हणजे काय, मुळं. तर ते मुळाने ड्रिंक करतं. ब्रीथ विथ माय लिव्स, लिव्स म्हणजे पानं, तर पानाने ब्रेथ करतं म्हणजे काय करतं, श्वास पानाने घेतं. अँड गिव्ह यू शेड इन सनी डे, सनी डे म्हणजे उन्हाळा, उन्हाळ्यामध्ये काय करतं ते आपल्याला शेड देतं, शेड देतं म्हणजे सावली देतं. तर असं काय आहे, हू आहे, मी कोण आहे असं विचारते. म्हणजे हे सगळं कोण देतं आपल्याला हे आपल्याला गेस करायचं. तर ह्याचा आन्सर काय असतं, आय ड्रिंक विथ माय रूट्स, रूट्स म्हणजे मुळं, मुळाने कोण पाणी पितं तर झाड. ब्रेथ विथ माय लिव्स, लिव्स म्हणजे पान, पानाने श्वास घेतं झाड. अँड गिव्ह यू शेड इन द सनी डे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावली देतं. ते कोण आहे, झाड म्हणजे ट्री. ह्याचा आन्सर काय येऊ शकतं, ट्री, हू आय एम. तर ह्याचा आन्सर आपण ट्री लिहू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे कंप्लीट केलं.